आणि हे जर आलं तर आज जे आमचे वाद आहेत ते वाद त्या ठिकाणी संपतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दुष्काळ मुक्तीकडे नेण्याचं काम आपण या निमित्ताने करू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की हे एक महत्त्वाचं काम आहे। आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये मेट्रोची कामं अत्यंत वेगाने आपण सुरू केली। आता मुंबई मेट्रो 3चं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। आपण पहिला टप्पा त्याचा प्रवासी वाहतुकीकरता खुला केलाय। आता जो दुसरा टप्पा आहे बीकेसी पासून कुलाब्यापर्यंत, ज्यांनी खऱ्या अर्थानं मुंबईला एक नवीन लाईफलाईन तयार होणार आहे। 17 लाख लोक रोज प्रवास करतील। आज 6 लाख लोक करतात कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही। 17 लाख लोक या एका लाईनवर प्रवास करतील। आपण मे 2025 पर्यंत हा खुला करणार आहोत। आणि या ठिकाणी जवळपास 374 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं हे एमएमआर रिजनमध्ये तयार करण्याचा निर्णय आपण घेतला। यापैकी 70 किलोमीटरचं काम आपलं कार्यान्वित झालं। आता 20 किलोमीटरचं अजून होईल आणि टप्प्याटप्प्यानं आप हाथ उठा रहे भिवंडी, चिंता मत करो, शिंदे साहब ने और मैंने तय किया है अभी बहुत तेजी से उधर ले जाएंगे, एकदम फास्ट। त्याने हात वर केला होता रईसने। रईस भाईची ट्रेन ही आम्हाला जर भिवंडीतनं इकडे आणायची असती तर आम्ही त्यांना सांगितलं असतं की भायखळ्यात चला, म्हणजे आमच्याकडनं नाही, पण त्यांची ट्रेन तिकडेच राहिली।